नमस्कार मंडळी, 4 जानेवारी 2025 वार शनिवार, मराठी महिना मार्गशीर्ष तिथी शुक्ल पंचमी, नक्षत्र शततारका। तर आजच्या महाराष्ट्रातील झटपट बातम्यांमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आणि आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची पहिली मोठी बातमी, बच्चू कडूंकडून दिव्यांग मंत्रालयाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, सीएम फडणवीस यांच्याकडे सादर केला पत्र। आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी, क्रीडा विभागात 21 कोटी रुपये लाटणाऱ्या हर्ष कुमारचा खेळ संपला, दिल्लीतून घेतले ताब्यात। आणि शहापूर तालुक्यातून एक महत्त्वाची बातमी, ग्रामसेवकाचा घरकुलाच्या घरावर डल्ला, योजनेचे पैसे मिळवून देण्यासाठी मागितली लाच, शहापूर तालुक्यातील वरसकुल ग्रामपंचायतीमधील घटना। आणि 10वी आणि 12वीच्या परीक्षेसंदर्भात महत्त्वाची बातमी, सीसीटीव्ही असलेल्या शाळांमध्ये 10वी आणि 12वी परीक्षा केंद्र, कॉपीमुक्त परीक्षेसाठी शिक्षण विभागाचा सर्वात मोठा निर्णय। आणि एक मोठी बातमी, सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने सावित्रीबाईंच्या मूळ गावी उभारणार स्मारक, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, लवकरच शासन निर्णय येणार। पुढील महत्त्वाची बातमी, मुंबई नागपूर आता 8 तासात, समृद्धी महामार्गाचे काम 100% पूर्ण, लवकरच महामार्ग सर्वांसाठी खुला होणार। आणि सर्वसामान्यांसाठी आरबीआयचा मोठा निर्णय, आरटीजीएस आणि एनएफटी व्यवहार करणाऱ्यांचे पैसे चुकीच्या खात्यात जाणार नाही, लवकरच नवीन सेवा सुरू केली जाणार। आणि दुचाकी स्वारांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, एका दुचाकीवर 2 हेल्मेट द्या, शोरूम मालकांना सक्ती, पुण्यात आरटीओचा मोठा निर्णय। आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी, आता जर मुलांना फेसबुक इन्स्टा वापरायचं असेल तर पालकांची घ्यावी लागेल परवानगी, लवकरच नवीन कायदा येणार। आणि पंढरपूरच्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी, लाडू प्रसाद विक्रीतून 6 कोटीचं उत्पन्न, विठ्ठल मंदिर समितीच्या ड्रायफ्रूट युक्त लाडूला चांगलीच मागणी। तर मित्रांनो, अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करा व व्हिडिओ आवडले असेल तर नक्की इतरांना शेअर करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।